तर भरपूर लोकांचे आपल्याला प्रश्न आलेले की दादा आमचा चेहरा काळा आहे, चेहऱ्यावर काळे डाग आहे, मानेला आणि हाताला टॅन आलेला आहे उन्हामुळे. तर या सगळ्यांना सोल्युशन म्हणून आपण आज घेऊन आलेलो आहे इथिग्लो सोप. हा स्पेशली व्हाईटनिंग सोप आहे. यामध्ये ग्लायकोलिक ॲसिड, कोझिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ई सारखे घटक आहे जे चेहऱ्याला व्हाईटनिंग आणि टॅन रिमूव्ह करण्यासाठी वापरला जातो. तर या सोपचे मुख्य यूज म्हणजे चेहऱ्यावर काळपट डाग असलेले काढणे, त्वचा उजळणे, पुन्हा चेहऱ्यावरील डेड सेल असतात ते काढून टाकणे आणि पिगमेंटेशन काढणे, यासाठी हा सोप यूज केलेला जातो. आणि हा चेहरा व्हाईटनिंगसाठी पण चांगला बेस्ट आहे. तर हा सोप यूज कसा करायचा, आधी चेहरा आणि बॉडी नॉर्मल पाण्याने आपली भिजवून घ्यायची. हा साबण घ्यायचा, ह्याचा फेस करायचा, चेहऱ्याला आणि बॉडीला पूर्ण लावायचा. चेहऱ्याला 30 ते 60 सेकंद हा फेस लावून ठेवायचा. म्हणजे ह्यामधले जे घटक आहे व्हिटॅमिन ई, ग्लायकोलिक ॲसिड, ग्लिसरीन हे त्यामध्ये मुरून जातील. यूज केल्यानंतर पूर्ण चेहरा व बॉडी साफ करून घ्यायची पूर्ण टॉवेलनी. आणि चांगला रिझल्टसाठी दिवसातून 2 वेळा तरी हा सोप तुम्ही यूज करा. कुठलीही क्रीम आणि साबण यूज करताना आपण सगळ्यांना सांगतो की पॅच टेस्ट करून घ्यायचा. पॅच टेस्ट म्हणजे काय असतं, ती क्रीम किंवा साबण असतो ना, कानामागे किंवा हाताला कुठे पण 24 घंटे लावून ठेवायचं. 24 घंट्यानंतर बघायचं तिथे जळजळ होतो, रेडनेस होतो, काही जरी होत असेल तर ती साबण किंवा क्रीम तुम्ही यूज करायची नाही. तर असं नाही की कुठल्याही क्रीम किंवा साबण किंवा बाकी प्रोडक्ट असतात त्यांचे साईड इफेक्ट नसतात. साईड इफेक्ट सगळ्यांचेच असतात, पण ते नॉर्मली असतात, नाहीतर होत नसतात मोस्ट ऑफली साईड इफेक्ट. आता याचे पण 1-2 साईड इफेक्ट आहे, पण होत नाही मोस्ट ऑफली. जसं त्वचा कोरडी पडणे, लालसर होणे, खाज येणे, असं काही होत असेल तर तुम्ही साबण वापरू नका किंवा कुठलेही प्रोडक्ट असेल ते तुम्ही वापरायचे टाळायचे. आणि या साबणाची किंमत आहे ₹110. ₹100 तुम्हाला ही भेटून जाईल मोस्ट ऑफली मेडिकलमध्ये.